ईडी पासून वाचण्यासाठी अनिल देशमुखांना भाजप नेत्यांची ऑफर होती। ठाकरेंना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सही न दिल्यानं देशमुख जेलमध्ये, अन्निसचे संस्थापक श्याम मानव यांचा दावा। श्याम मानवांचे दावे खरे, प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरेंवर आरोप लावायला सांगितले। ठाकरे सरकार पाडण्यासाठी फडणवीसांनी एका व्यक्तीद्वारे माझ्याशी संपर्क साधला, अनिल देशमुखांचा आरोप। आदित्य ठाकरेंना लपवण्यासाठी देशमुखांनी प्रयत्न केले, अनिल देशमुखांनी गुन्हेगारांना मदत केली, खरं काय ते सांगा, फडणवीसांना मध्ये का आणता, देशमुखांच्या आरोपावर नितेश राणे आक्रमक। श्याम मानव यांना उशिरा सुचलेलं शहाणपण, अनिल देशमुख तेव्हा का बोलले नाही, संजय शिरसाट यांचा सवाल। तर योग्य वेळी योग्य गोष्टी उघड होतील, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। दिल्लीत अजित पवार आणि अमित शहांमध्ये 45 मिनिट चर्चा, भेटीवेळी तटकरे आणि पटेलही उपस्थित, सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुका असल्यामुळे अजित पवारांना दिल्लीवारी करावी लागली, अजित पवारांच्या दिल्लीवारीनंतर वडेट्टीवारांची टीका। अजित पवारांचा दिल्ली दौरा राज्याच्या हितासाठी आणि पक्षाच्या वाटाघाटीसाठी सुद्धा असू शकतो, अजित पवार आणि शहांमधील चर्चेवर शिरसाटांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंकडून उपोषण स्थगित, सरकारला 13 ऑगस्ट पर्यंत वेळ, मागण्या मान्य कराव्यात, मनोज जरांगेंची मागणी। 2013 साली नाट्य निर्मात्यांची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगे पाटलांविरोधात अटक वॉरंट जारी, मला जेलमध्ये टाकल्यास भाजपची एकही जागा निवडून येऊ देऊ नका, जरांगेंचं आवाहन। माझ्या विरोधातील वॉरंट म्हणजे फडणवीसांचाच डाव, मला जेलमध्ये टाकून मारण्याचा कट, ठाकरेंच्या नेत्यांकडून माझ्या विरोधात तक्रार, जरांगेंचा आरोप। जरांगेंच्या नौटंकीला मराठा समाज भुलणार नाही, राजकीय दुकानदारीसाठी जरांगेंचा खेळ सुरू, प्रवीण दरेकरांची टीका। जरांगेंच्या मागे शरद पवार, त्यांनी समाजाची भूमिका मांडावी, नितेश राणेंची मागणी। जरांगेंवर कायद्याअंतर्गत गुन्हा, चौकशीनंतर कारवाई होईल, राणेंची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या मदतीची भाजपला गरज, त्यांच्यावर टीका करणं टाळा, भाजप नेत्यांची संघाच्या पदाधिकाऱ्यांना विनवणी, सूत्रांची माहिती। घोटाळ्यांचे आरोप करणारेच आज अजित पवारांची मदत घेत आहेत, माझं भाजप आणि आरएसएसला कोपरापासून दंडवत, संजय राऊतांची टीका। महायुतीमधील मंत्री मंत्रालयात येत नाहीत, लोकांची कामं करत नाहीत, अजितदादा गटाचे आमदार माणिकराव कोकाटेंचा गंभीर आरोप। देवेंद्र फडणवीस हे अमित शहांच्या मनातील मुख्यमंत्री नाहीत, गुजरात व्यापार मंडळाला शिंदेंसारखा बिनकण्याचा मुख्यमंत्री हवाय, संजय राऊतांचा हल्लाबोल।